आपल्यासोबत मराठीचे सेशन घ्यायला विजय कांबळे सर आलेले आहेत. आपल्या सर्वांचं आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये स्वागत आहे. अजूनपर्यंत जर कोणी टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन झालं नसेल तर त्यांनी 8806597047 या क्रमांकावर संपर्क करून टेस्ट सिरीजचा ग्रुप जॉईन करायचा. विजय कांबळे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं सेशन सुरू करावं. विजय कांबळे सर. नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा मिशन टीईटीच्या माध्यमातून आपण नव्याने या ठिकाणी सेशन सुरू करत आहोत. आपण कालच्या म्हणजे शेवटच्या सेशन मध्ये प्रयोग घेतला होता. विशेषतः कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग या दोन प्रयोगांच्या बद्दलची माहिती आपण घेतली होती. मित्रांनो, प्रयोग टॉपिकला बरेचसे विद्यार्थी घाबरतात आणि या टॉपिकला घाबरण्याची काही गरज नाहीये. कारण पहिल्या लेक्चरमध्ये आपण ज्यावेळेस प्रयोग सुरू केला होता त्या दिवशी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की कुठल्याही वाक्यामध्ये ज्यावेळेस एखाद्याला कर्ता ओळखता येत नाही किंवा कर्म ओळखता येत नाही. आता क्रियापद थोडंसं कसं क्रियावाचक शब्द पटकन समजतो, परंतु बऱ्याचदा काही फसवी वाक्य असतात जिथे कर्ता समजत नाही. अशा ठिकाणी मी एक ट्रिक सांगितली तुम्हाला की क्रियापदाचा जो मूळ धातू असतो त्याला नारा, नारी, नारे, नाऱ्या प्रत्यय लावून त्या ठिकाणी प्रश्न विचारला की करता येतो. आणि दुसरी गोष्ट, वाक्यात कर्म आहे का कसं ओळखायचं, तर कर्त्याला ने प्रत्यय लावायचा आणि वाक्य भूतकाळी करायचं. वाक्य सहजासहजी व्यवस्थितरित्या भूतकाळी झालं तर त्या वाक्यामध्ये कर्म आहे असं संबोधलं जातं. ऍक्च्युली आता कर्म ओळखायला एवढं काही अवघड नाही, कारण एखादा कर्ता वाक्यातला ज्यावेळेस कृती करतो तो जेव्हा त्याच्यावर स्वतःवर कृती न करता तो दुसऱ्या कुठल्या तरी घटकावरती कृती करत असेल तर ते कर्म असते. म्हणजे ज्याच्यावरती कृती करतोय करतात तो कर्म असतो, क्रिया सोसणारं कर्म असतं. त्यामुळं कर्म समजून घ्यायला एवढं काही अवघड नाही. आता आपण थोडेसे वाक्य घेऊया. पहिल्या सेशन मध्ये मी तुम्हाला कर्ता कर्म ओळखायचं कसं ते सांगितलं होतं आणि कर्तरी कर्मणी दोन्ही प्रयोग घेतले होते. पहिल्या प्रयोगाच्या या टॉपिकच्या पहिल्या सेशन मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटलं होतं की खूप अवघड टॉपिक आहे आणि सर सुद्धा म्हणले होते की परत आपण कर्तरी कर्म डबल घ्यायला. तर माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे सर्वांना, ज्यांनी ज्यांनी त्या दिवशी सेशन जॉईन केलं किंवा आज परत जॉईन केलंय किंवा आज नव्याने कोणी जॉईन केले असतील, तर आपली इथं 5 वाक्य लिहिलेले आहेत. या 5 वाक्यामध्ये कोणत्या वाक्यात कर्म आहे आणि कोणत्या वाक्यात कर्म नाही एवढंच सांगा फक्त. बघूया आपण किती जण, म्हणजे बेसिक पासून थोडस अजूनही चालू करूया थोडस. बघा, कमेंटचा तर काही विषय नाही सर, डायरेक्ट म्हणजे बरेच जण कमेंट करतात उत्तर. 1 2 4 कर्तरी. कर्तरी प्रयोग कोणता आहे आणि कर्मणी प्रयोग कोणता आहे ते नाही विचारलं. ते ओनली तर आपण होस्ट आहे. थांबा, मी ओनली होस्ट कमेंट केलेलं आहे. हा, कमेंट चालू करून देतो हो म्हणजे हो बाकीच्या. चालतंय. कारण अंडरस्टँडिंग हा थोडस गरजेची आहे. बघा, या वाक्यामध्ये कर्म आहे का, या वाक्यामध्ये कर्म, म्हणजे कुठल्या 5 पैकी कोणत्या वाक्यामध्ये कर्म आहे. कर्म असलेल्या वाक्याचा क्रमांक कमेंट मध्ये टाका. बघा, प्रश्न असा आहे की 5 पैकी कोणत्या वाक्यामध्ये कर्म आहे. 1 मध्ये आहे, 3 मध्ये आहे, 5 मध्ये आहे. हॅलो, येतो ना आवाज सगळ्यांना? बघा, कुणीतरी कमेंट केली या वाक्यामध्ये कर्म आहे. बरं ठीक आहे. बाबा गेले पुण्याला, पण बाबाने जाण्याची कृती पुण्यावर केली का? बर, 1 2 इथं नाही का कर्म? 1 3. चलो बघूया. बघा, पहिल्या वाक्यामध्ये चहा पिणारा गणेश आहे. गणेशने चहा पिला, याला जर ने प्रत्यय लावला पहिल्या वाक्याला, ठीक आहे. बघूया, चलो बऱ्याच जणांनी कमेंट केली. बघा, पहिल्या वाक्यामध्ये कर्ता गणेश आहे आणि गणेशला जर ने करता लावला तर असं वाक्य होऊ शकते, गणेशने चहा पिला. म्हणजे कर्त्याला ने प्रत्यय लावला तर वाक्य भूतकाळी होऊ शकते. म्हणजे या वाक्यामध्ये भूतकाळी होऊ शकते असं लिहितोय ना, भूतकाळी होऊ शकते. कधी?
कर्त्याला ने प्रत्यय लावल्यास, म्हणजे इथं कर्म आहे, इथं कर्म आहे. गणेश पिण्याची क्रिया चहावर करतोय, म्हणजे कर्म कोण आहे? चहा. ठीक आहे. आता ते वाक्य कर्तरी प्रयोगाचे का कर्मणी प्रयोगाचे ते पण बघूया लगेच. गणेश चहा पितो, याच्या वेळी जर आपण असं म्हणलं गणेश, आता तो चहा, तो चहा म्हणल्यावर कर्म पुल्लिंगी, गणेश पुल्लिंगी आहे का नाही. आपण म्हणलं सीमा चहा पिते, बघा ना आता पहिल्याच प्रयोगामध्ये म्हणजे पहिल्या एक्सपेरिमेंट मध्ये पहिल्या प्रयत्नामध्येच इथं आपल्याला प्रयोग समजतो. कर्ता बदलला, कर्त्याचं लिंग बदललं, पितो क्रियापद बदलत असेल तर कर्तरी प्रयोग असेल. बघा ना आपण जर असं म्हणलं सीमा चहा पिते, पितोचं काय होईल? पिते है ना. गणेश चहा पितो, सीमा चहा पिते है ना. ज्यावेळेस सीमा चहा पिली त्यावेळेस क्रियापद पिते येले, गणेश चहा पितो त्यावेळेस पितो येले, म्हणजे कर्त्यावरती सगळा खेळ चाललेला आहे क्रियापदाचा. आता कर्ता जर प्रमुख असेल वाक्यामध्ये त्याच्या सूत्रानुसार जर क्रियापद बदलत असेल तर कोणता प्रयोग असणार आहे? त्याच्यामध्ये काही डाऊट आहे का? कर्तरी प्रयोग असणार आहे. आणि कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म आहे म्हणून त्या ठिकाणी सकर्मक कर्मणी है ना. कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून कर्तरी प्रयोग. ओके, बरोबर. आता प्रत्ययावरून डायरेक्टली उत्तर नाही काढायचं, आपण थोडंसं कर्त्याचं लिंगवचन आणि कर्माचं लिंगवचन बदलून थोडंसं बघूया. कर्त्याचं आणि कर्माचं लिंगवचन बदलल्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी कसं असते, काळावरून आणि प्रत्ययावरून तर लवकर उत्तर निघतंय, परंतु कधी कधी आपल्याला त्या ठिकाणी कन्फ्युजन सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे सर्वांनी उत्तर काढताना शक्यतो कर्ता आणि कर्म दोघांचं लिंग आणि वचन बदलून काढलं तर बरं होईल, म्हणजे समजायला सोपं जाईल. चला, दुसऱ्या वाक्यामध्ये कर्म आहे का? दुसऱ्या वाक्यामध्ये कर्म आहे का? दुसऱ्या वाक्यामध्ये कर्म आहे का बघा. कर्त्याने प्रत्यय म्हणजे कर्तरी प्रयोग नाहीये, कर्म आहे बघ. वाचली क्रियापदे, त्याने कादंबरी वाचली, कोण आहे कर्म? नाही म्हणाले कोणतरी कर्म. बरोबर, ठीक आहे, बघूया. आहे ना, कर्त्याला ने प्रत्यय लागलाय, कर्त्याला ने प्रत्यय लागलाय. वाचली क्रिया पूर्ण आहे, भूतकाळी वाक्य आहे. बघा ना, कर्त्याला ने प्रत्यय लागलाय, वाक्य भूतकाळी आहे, म्हणजे इथं कर्म आहे. आणि कर्त्याला ने प्रत्यय लागल्यामुळे कर्तरी प्रयोग नाही, कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो शक्यतो. चला बघूया आता, त्याने कादंबरी वाचली, कर्ता बदलून बघू, क्रियापद बदलते कधी बघूया. पहिली गोष्ट या वाक्यामध्ये कर्म आहे. ठीक आहे, चलो. त्याने कादंबरी वाचली, आपण जर म्हणलं आता तो कर्ता आहे, तिने कादंबरी वाचली, तिने, त्यानेच्या ऐवजी तिने म्हणलं आपण, कर्त्याचं लिंग बदललं, तिने कादंबरी वाचली. तिने कर्ता घेतल्यावरती वाचली क्रियापदामध्ये फरक पडत नाहीये, म्हणजे कर्त्याचं सूत्र चलत नाही. कर्माचं सूत्र बदलते का ते बघूया, म्हणजे कर्माचं सूत्र चालते का ते बघूया. बघा, कादंबरी म्हणल्यावर ती कादंबरी झाली. कादंबरी हा जो काही नामाचा पार्ट आहे तो स्त्रीलिंगी नाम आहे की नाही, ती कादंबरी. मग याच्यावेळी आपण थोडस कर्म बदलून बघू, कादंबरीच्या वेळी दुसरं कर्म घेऊया. त्याने तो ग्रंथ आहे ना, तो ग्रंथ म्हणजे पुल्लिंगी नाम झालं. त्याने ग्रंथ वाचल्याचं काय होईल? वाचल्याचं काय होईल? वाचली होईल. त्याने ग्रंथ वाचला. आता बघा, त्याने कादंबरी वाचलीच्या ऐवजी आपण काय केलं? कादंबरीच्या ऐवजी ग्रंथ टाकलं आणि वाचलीच्या ऐवजी वाचला झाला, म्हणजे या वाक्यामध्ये संपूर्ण सूत्र कर्म चालू आहे. कर्म म्हणजे या ठिकाणी कोणता प्रयोग आहे? कर्मणी प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग, कर्मणी प्रयोग आहे. ठीक आहे, काय अडचण दुसऱ्या वाक्यामध्ये? दुसऱ्या वाक्यामध्ये काही अडचण? खूप सोपं वाक्य. हा, चला आता तिसऱ्या वाक्याकडे जाऊया. चलो, काही जणांनी कमेंट करताना अशी कमेंट केली की तिसऱ्या वाक्यामध्ये कर्म आहे. कोणतं कर्म आहे तिसऱ्या वाक्यामध्ये? तिसऱ्या वाक्यात कर्म असेल तर कोणतं कर्म आहे सांगा. बाबा जाईल पुण्याला, जाणारे बाबा है ना. नो कर्म, कर्म नाही. बर, अक्षय भैयानं कमेंट केली. चलो बघू, जाणारे कोण आहेत? आता गेले या क्रियापदाचा मूळ धातू आहे जा, जाणारे है ना. मूळ धातूला नारा नारी नारे नारे प्रत्यय लावायचा, उत्तर करता येते. जाणारे कोण आहेत? बाबा, म्हणजे करता बाबा आहेत. ठीक आहे, बाबाने पुण्याला गेले असं वाक्य होईल का?
नाही ना होणार. कर्त्याची क्रिया कर्त्यापाशी संपली. या बाबांनी कुणावर क्रियाच केली नाही ना. बाबांनी स्वतःची क्रिया स्वतःवरच केली पुण्याला जाण्याची. म्हणून इथं कर्म नाही. है नाही. आता बघूया, कर्म नाही म्हणजे कर्मणी प्रयोग नाही. तिसऱ्या वाक्यामध्ये बघा, कर्म नाही म्हणजे कर्मणी प्रयोग नाही. या वाक्यामध्ये कर्म नाही म्हणून कर्मणी प्रयोग नाही. हे काय स्पेसिफिक. आता मला सांगा, एखाद्या वाक्यामध्ये कर्मच नाही आणि त्या कर्मणी प्रयोगाला गोल करायला एखादा जमल का? कर्म नसल्यामुळे कर्मणी प्रयोग नाही. आता बाबाच्या ऐवजी आई घेऊया. हा, आई. आई घेऊया, चलो. आपण जर असं म्हणलं, आता बाबा पुल्लिंगी नाव आहे. बाबा पुल्लिंगी नाव आहे. स्त्रीलिंगी नाम टाकूया. आई पुण्याला गेली. इनडायरेक्ट म्हणजे डोकंच लावायची गरज नाही ना. इथं डायरेक्ट आपण जर असं लिहिलं, काय लिहिलं? आई पुण्याला गेलीच काय होईल? गेली. आहे ना. गेले क्रियापद गेली होईल म्हणजे इथं कर्ता प्रमुख आहे क्रियापदामध्ये बदल घडवून आणण्यासाठी. है ना. कर्ता त्या ठिकाणी सूत्र चालवायला आहे क्रियापदाच. म्हणून या ठिकाणी कोणता प्रयोग असणार आहे? कर्म नाही विशेष म्हणजे. आता कर्तरी प्रयोग आहे. कर्तरी प्रयोग आहे, परंतु कर्तरी प्रयोगामध्ये कसला प्रयोग आहे? कर्तरी अकर्मक. अकर्मक कर्तरी. कळालं का बाबा? तिसरं वाक्य हो किंवा नाही मध्ये कमेंट करा. अकर्मक कर्तरी बरोबर आहे उत्तर. हा, म्हणजे कन्सेप्ट कळाली का? ओके, पूनम मॅडम सांगितलं. ओके, अजून? हो. ओके, चलो. चौथ्या वाक्याकडे जाऊया. वाक्य असं आहे, डबल लिहितो वाक्य थोडस. हरणाच्या कानात वारे शिरले. जे लोक नवीन जॉईन झालेत किंवा नवीन तयारीला लागलेत, त्यांनी या वाक्यातलं कर्ता कोण आहे ते सांगायचं. चलो बघूया, कर्ता कोण आहे या वाक्यात. बऱ्याच जणांना काय, आता जे मी ट्रिक सांगितलेली थोडीशी पटकन उत्तर सांगणारी समजली असेल. कमेंट केली बघा शहिदा मॅडम. काय हरिण कसा करता येईल रे? हरिण कसं करता येईल? वारा. चलो, हा ठीक आहे. क्रियापद कोण आहे? शिरले. आणि शिरले क्रियापदाचा मूळ धातू आहे शिर. नाही, शिर धातू. शिरले क्रियापदाचा मूळ धातू काय आहे? शिर. शिरणारे कोण? शिरणारे कोण आहे? शिरणारे कोण आहे? वारे. कर्ता कोण आहे? वारे. नाही, एखादंच चांगलं म्हणजे नाम एखादं दुसरं दिसलं की लगेच ते कर्ता होत नसते. क्रियापदाच्या मूळ धातूला नारा, नारी, नारी, नार्या प्रत्यय लावायचा. येणारं उत्तर आपलं काय असणार आहे? कर्ता असणार आहे. ठीक आहे. आता मला सांगा, या वाक्यामध्ये हरणाच्या कानात वारे शिरले या वाक्यामध्ये कर्म आहे का? कर्म आहे का? या वाक्यामध्ये कर्म आहे का? नारा, री रे वारे बरहान वा. शिरणारे रे नारा, शिरणारे वारे. चलो ठीक आहे बघा. कर्ता आहे वारे, वाक्यात कर्म नाही. या का नाही? कारण वाऱ्याने काना, हरणाच्या कानात शिरले वाक्य भूतकाळी करायला कसं वाक्य होईल? नियत प्रत्यय लावून वाक्य भूतकाळी होऊ शकत नाही नाही. आणि म्हणून या वाक्यामध्ये कर्म नाही. कर्म नाही म्हणजे कर्मणी प्रयोग नाही. आता कर्ता आहे वारे, ते वारे. ते वारे म्हणले की वारे कसलं नाम झालं? नपुसकलिंगी, पुल्लिंग, स्त्रीलिंग कसलं नाम झालं वारे? वारे पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे की नपुसकलिंगी आहे? म्हणजे ज्यावेळेस आपण ते वारे म्हणतो, ते हे सर्वनाम नपुसकलिंगी नामासाठी वापरलं होते. नाही. मग आता कर्म नाही म्हणजे कर्मणी प्रयोग नाही. कर्ता वारे आहे, ते वारे म्हणल्यावर ते नपुसकलिंगी नाम झालं. आता आपण असं म्हणूया, हवा म्हणूया, हवा, ती हवा म्हणूया. चलो, हा. आणि ती हवा इथं टाकलं की शिरलेमध्ये जर बदल झाला तर म्हणायचं कर्मणी प्रयोग आहे. हा, हरणाच्या, सॉरी कर्तरी प्रयोग, कर्मणी नाही, सॉरी. हरणाच्या कानात हवा, हरणाच्या कानात हवा शिरलेचं काय म्हणू लागल? शिरली. आता इथं कर्म नाही म्हणून कर्मणी प्रयोग नाही. कर्ता बदलला, क्रियापद बदलायले म्हणून इथं कर्तरी प्रयोग आहे. आणि कर्तरी प्रयोगामध्ये कर्म नाही म्हणून अकर्मक कर्मणी. कळलं वाक्य? वारे नपुसकलिंगी नाम कसे? त्या दिवशी सांगितलं होतं ना सर. बघा ना, तो म्हणलं की पुल्लिंगी नाम, पुल्लिंगी सर्वनाम है ना. तो हे सर्वनाम कोणासाठी वापरतो आपण? तो हे सर्वनाम आपण कोणासाठी वापरतो?
तो हे सर्वनाम आपण कोणासाठी वापरतो? पुल्लिंगी नामासाठी. ती सर्वनाम कोणासाठी वापरतो आपण? स्त्रीलिंगी नामासाठी. ठीक आहे. आणि ते सर्वनाम कोणासाठी वापरतो? नपुंसकलिंगी नामासाठी. तो मुलगा, तो पंखा, तो गाडा, है ना, तो पक्षी, तो दगड, ती हवा, हा, ती मुलगी. म्हणजे जे नाम स्त्रीलिंगी नाम असते त्या नामाच्या ऐवजी जर ती सर्वनाम वापरलं तर ते स्त्रीलिंगी नाम आहे ना. ती सर्वनाम स्त्रीलिंगी नामासाठी वापरलं. ते घर, ते घड्याळ, है ना, ते घर, ते घड्याळ, ते हे सर्वनाम नपुंसकलिंगी नामासाठी वापरलं जाते. ठीक आहे. त्याच्यामुळे आता कोणतरी कमेंट केली होती की वारे नपुंसकलिंगी नाम कसे. हा, ती हवा लिहिलं ना आपण, ती हवा, हवा शिरली, शिरलेचं शिरली झालं. आणि म्हणून कर्त्यानुसार क्रियापद बदलले म्हणून कर्तरी प्रयोग, आणि कर्तरी प्रयोगामध्ये कर्म नाही म्हणून अकर्म कर्तरी प्रयोग. ठीक आहे. चौथं वाक्य घेऊया. सॉरी, पाचवं वाक्य घेऊया. गणेशने गृहपाठ केला. या वाक्यामध्ये कर्म आहे का? या वाक्यामध्ये कर्म आहे का? डबल लिहितो वाक्य. गणेशने गणेशने गृहपाठ केला. या वाक्यामध्ये कर्म आहे का? किती सोपी ट्रिक्स आहे बघ. कर्त्यालाच नेपथ्य लागला ना. नाही, कर्त्यालाच काय लागलं? नेपथ्य लागला. आणि केला म्हणल्यावर वाक्य भूतकाळी आहे, म्हणजे वाक्यामध्ये कर्म आहे बघा. कर्म आहे पाचव्या वाक्यात. अगोदर आता आपण फक्त कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोगावर बोललो, आपण आणखी भावी प्रयोगाकडे गेलेलो नाहीयेत. भावी प्रयोगाकडे आपण अजूनही गेलेले नाहीयेत. त्याच्यामुळे या वाक्यामध्ये आपल्याला एक तर कर्तरी प्रयोग असणार आहे किंवा कर्मणी प्रयोग असणार आहे, हे एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तो गृहपाठ, गृहपाठ कर्म जर असेल तर तो गृहपाठ म्हणल्यावर पुल्लिंगी नाम आहे. ठीक आहे. गणेश, तो गणेश म्हणजे कर्ता सुद्धा पुल्लिंगी आहे. कर्ता पुल्लिंगी, कर्म पुल्लिंगी, केला क्रियापद आहे. आता कर्ता बदलून बघू, क्रियापद बदलत असेल तर कर्तरी प्रयोग असेल. कर्ता बदलला, क्रियापद बदललं तर कर्तरी प्रयोग असेल. आणि जर कर्ता बदलून क्रियापद नाही बदललं तर कर्म बदलू. आणि कर्म बदलल्यावर क्रियापद बदललं तर कर्मणी प्रयोग म्हणूया. कर्म बदलूनही क्रियापद बदलत नसते तर मग भावी प्रयोगाकडे जाऊया पुन्हा. ठीक आहे. पण दोन्हीपैकी एकच आहे उत्तर. कर्तरी प्रयोग, कर्तरी किंवा कर्मणी, दोन्हीपैकी एकच आहे. ठीक आहे. चलो बघा, आपण थोडस काय करू आता, कर्ता आणि कर्म बदलून बघू. बघा, गणेश पुल्लिंगी, अगोदर गणेश बदलू. गणेशच्या ऐवजी काय घ्यायचं? चला राधिका घेऊ. हा, राधिका, राधिका ने, राधिकाने गृहपाठ केला. राधिकाने गृहपाठ केला. कर्ता पुल्लिंगी होता, स्त्रीलिंगी घेतला. कर्म तसंच ठेवलं, केलाच केला कायम राहिलं. कर्तरी प्रयोग आहे का या वाक्यामध्ये? कर्तरी प्रयोग नाही. कर्ता बदललाय, क्रियापद बदललं नाही, आणि म्हणून कर्तरी प्रयोग नाही. कर्तरी प्रयोगाची छटा इथं दिसत नाही. आता काय करू? कर्म बदलू. तो गृहपाठ पुल्लिंगी गृहपाठ आहे, पुल्लिंगी नाम आहे. स्त्रीलिंगी कर्म टाकूया. कर्माचं लिंग बदलूया. चलो आता गणेश तसंच ठेवू आपण. चला कर्तृत्वच ठेवूया. हा, गणेशने 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 कविता, गृहपाठच्या ऐवजी कविता म्हणूया, स्त्रीलिंगी नाम टाकलं. हा, गृहपाठच्या ऐवजी स्त्रीलिंगी नाम टाकलं. गणेशने कविता केलाच केली होईल, केलाच केली होईल, है ना. कर्ता बदलला तर क्रियापद बदललं नाही, कर्तरी प्रयोग नाही. कर्म बदललं, कर्माचं लिंग बदललं, केलाचं केली झालं. म्हणजे त्या ठिकाणी सूत्र कोण हलवायले? कर्म हलवायले. म्हणजे कर्मानुसार त्या ठिकाणी क्रियापद बदलले म्हणून कोणता प्रयोग असणार इथं? कर्मणी प्रयोग असेल. कर्मणी प्रयोग. कोणता प्रयोग असेल? कर्मणी प्रयोग. ठीक आहे. काय अडचण? चलो, एक वाक्य देतो. कर्तरी प्रयोग आहे का कर्मणी प्रयोग आहे? गणेशने कविता करावे कसं होईल? गणेशने कविता केली म्हणावं लागेल साक्षी मॅडम. चला एक वाक्य घेतो. कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे का कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे? सकर्म कर्तरी आहे का अकर्म कर्तरी, ते पण बघूया. चलो घेऊया एक वाक्य.
चला घ्या वाक्य एक. मुलांनी 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 मिठाई मुलांनी मिठाई वाटली. चला सांगा बरं. या वाक्यात तुम्हाला पर्याय आहेत: सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी आणि कर्मणी प्रयोग. तिन्हीपैकी एक पर्याय तुम्हाला असेल आणि चौथा पर्याय पाहिजे असेल कोणाला तर यापैकी नाही. हा, कमेंट करा 2 मिनिट. सोडवा सर्वांनी उदाहरण. सर आवाज यायला का हो माझा? ओके ठीक आहे. चलो, चला काय उत्तर यायचं? कॅमेरा केलं होस्ट सर तुम्हाला. बघा एकदा परत केलं. ऍड ओपन चालू करा. सॉरी सर्वांना, कारण माझं रिचार्ज संपलं होतं, म्हणजे ते डाटा संपला होता. इट्स परत ओके. रिचार्ज ठीक आहे. थोडस टेक्निकल प्रॉब्लेम आला अचानक. चला, सगळ्यांना आवाज येतो ना? मुलांनी मिठाई वाटली. वाटणारे कोण आहेत? वाटणारे आहेत मुलं. वाटणारे मुले आहेत. ठीक आहे. आता या वाक्यामध्ये मुलांनी मिठाई वाटली, या वाक्यामध्ये कर्ता आहेत मुलं. कर्ता आहेत मुलं है ना. वाटण्याची क्रिया कशावर झाली? मिठाईवर. म्हणजे कर्म कोण आहे? मिठाई. आणि क्रियापद कोण आहे? वाटली. ठीक आहे. अगोदर कर्ता बदलूया. मुलांनी पेढे वाटले. ठीक आहे ठीक आहे. चलो बघूया. हा, मुलांनी मिठाई वाटलीच्या ऐवजी मुलींनी मिठाई वाटली. बघूया. हा, मुलींनी मुलींनी मिठाई वाटली. कर्त्याचं लिंग बदलल्यावर त्या ठिकाणी क्रियापद बदललं नाही, म्हणजे कर्तरी नाही. तर कर्तरी नाही. आता पर्याय तुम्हाला 3 दिले होते मी: सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी. 2 कटले, एक असेल. कोणता? कर्मणी प्रयोग. बघूया ना आता थोडस काय करूया. मिठाई म्हणल्यावर थोडस पुल्लिंगी कर्म टाकूया. मिठाईच्या ऐवजी पेढे घेऊया. हा, मुलांनी किंवा मुलींनी. हा, मुलींनी पेढे वाटले ना. मिठाईच्या ऐवजी पेढे पुल्लिंगी नाम घेतलं की वाटलीचं काय झालं? वाटली. म्हणजे कर्माचं लिंग बदललं, त्या ठिकाणी क्रियापद बदललंय.
मग इथं उत्तर काय असणार आहे? कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग. कर्म बदल ती बदल पेढे वाटली, काय मिठाई झालं? वाटली. हा मिठाई वाटली, पेढे वाटले है ना. कर्म बदल, कर्माचं लिंग बदललं ना आपण. कर्माचं लिंग बदललं, वाटलं. ठीक आहे, त्यामुळे इथं क्रिया कर्मणी प्रयोग. हम्म, काय अडचण आहे का कोणची? चला दुसरं वाक्य घेऊया. दुसरं वाक्य घेऊया. थोडस वाक्य चेंज करूया आपण, थोडस दुसरं वाक्य घेऊया. चलो घ्या. पक्षी पक्षी आकाशात उडतात. बरोबर वाक्य. पेढा वाटलं कसं? इथं पेढे अनेक वचनी घेतला ना आपण. पेढे कुत्रे कमेंट केली, पेढे पेढा वाटला है ना. मिठाई वाटली, पण इथं मी काय केलंय, एक पेढा नाही, इथं पेढे अनेक आहेत ना, अनेक वचनी घेतलं इथं. थोडासा घोळ झाला आपला रिचार्जचा, त्याच्यामुळे लिंक तुटली थोडीशी. कर्तरी प्रयोग. बर, कसा कर्तरी प्रयोग आहे? कर्त्याला प्रत्यय नाही. पक्षी आकाशात उडतात. उडणारे कोण? पक्षी. पक्षी. कर्ता कोण आहे? पक्षी. आता या वाक्यामध्ये मला सांगा, या वाक्यामध्ये कर्म आहे का? कर्म आहे का? कर्म आहे का या वाक्यात? एकदम सावकाश घेऊन आपण प्रयोग, कारण गडबड बऱ्याच जणांना समजलं नाही बरेचदा. म्हणजे काही काही जणांना समजलं नाही की प्रयोगामध्ये थोडीशी काय असते, की थोडी प्रक्रिया, कसं करता कर्म सूत्र हो. थोडं. हा, चलो, या वाक्यामध्ये कर्म आहे का? कर्म नाही, अकर्म करतो. बरं ठीक आहे. बघा, पक्षी आकाशात उडायलेत. पक्षी स्वतःची क्रिया स्वतः. आता इथं पण काय काय लोक शिवाजी महाराज सारखं केला म्हणून. आवाज सगळ्यांचा हे येईल का? हा, त्याच्यात औषध आहे सांगतो. मध्येच आवाज यायला बरेच जणांचा. कर्म आहे का? पक्षाने आकाशात उडतात. इथं ने प्रत्यय लावून वाक्य भूतकाळी होत नाही, म्हणून कर्म नाही इथं बाळांनो. ठीक नाही, कर्म नाही. कर्ता बदलून बघूया. चला, कर्ता बदलून बघ. ते पक्षी, नपुसकलिंगी नाव आहे पक्षी. ओके, माईक बंद करा सगळ्यांनी. ठीक आहे, बघा. पक्षी, ते पक्षी, नपुसकलिंगी नाम आहे पक्षी. ठीक आहे, आपण काय करूया, थोडस एकतर ह्याचं वचन बदलूया किंवा लिंग बदलूया. कर्म नाही म्हणून कर्मणी प्रयोग नाही. कर्म नाही म्हणून कर्मणी प्रयोग नाही. कर्त्याचं लिंग बदलूया किंवा कर्त्याचं वचन बदलूया. चलो, पक्षीच्या वेळी काय करूया, तो गरुड म्हणूया. हा, तो गरुड म्हणूया. गरुड आकाशात उडतो है ना. उडताच्या वेळी काय म्हणावं लागेल आपल्याला? गरुड आकाशात उडतो है ना. कर्ता बदलला म्हणून क्रियापद बदलले, म्हणून या ठिकाणी कर्तरी प्रयोग आहे. आणि कर्तरी प्रयोगामध्ये त्या ठिकाणी कर्म नाही, म्हणून अकर्मक कर्तरी. ठीक आहे, चलो. आता थोडस आपण कर्मणी प्रयोगाचे दुसरे प्रकार बघूया. थोडेसे कर्मणी प्रयोगामध्ये काही प्रकार आहेत. आतापर्यंतचा तो पोपट आकाशात उडतो, तो आणि पोपट दोन्ही सोबत करते का? दोन दोन सर्वनाम आणि करता दोन्ही कसं, म्हणजे नाम आणि सर्वनाम दोन्ही सोबत घेतले कोणतरी वाक्यामध्ये? काही गरज नाही तशी. बघूया, चलो. एक प्रकार घेऊया आपण कर्मणी प्रयोगाचे, थोडेसे प्रकार बघूया. कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग समजला असेल अशी सगळ्यांकडून त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि थोडासा पुढचा पाठ चालू करूया आपण जरा आता. कर्मणी प्रयोगाच्या बाबतीमध्ये एक वाक्य घेऊया. आता फक्त आपल्याला कर्मणी प्रयोगावर बोलायचं. कर्तरी प्रयोगाचे बरेचसे वाक्य घेतले आपण. आता थोडस कर्मणी प्रयोग घेऊया. कर्मणी प्रयोग, ठीक आहे. कर्मणी प्रयोग कधी असतो? वाक्यात कर्म त्या ठिकाणी महत्वाचं आहे. कर्माचं लिंग आणि कर्माचं वचन बदलले की
क्रियापद बदलत असेल, क्रियापद बदलले, लिंग वचन बदलले की कोणाचे, कर्माचे, कर्माचे लिंग वचन बदलले की क्रियापद बदलले तर कर्मणी प्रयोग होतो, तर कर्मणी प्रयोग होतो. ठीक आहे. एक सोपा आणि साधं एक वाक्य घेऊया आपण, त्या दिवशी पण घेतलं होतं, थोडंसं रिपीट करतो. ते वाक्य घेतलंय का नाही मला बहुतेक घेतल्यासारखं वाटायलंय. रामाने धनुष्य, रामाने धनुष्य मोडले. बघा मित्रांनो, थोडस एक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितली होती पहिल्या याच्या पूर्वीच्या सेशन मध्ये, की ज्या वेळेस वाक्यामध्ये कर्ता असतो, कर्त्याचं लिंग वचन बदलायला तर कर्तृप्रयोग, पण कर्तृप्रयोगामध्ये कर्त्याला कधीच प्रत्यय नसतो. आता आपण कर्मणी प्रयोगाच्या बाबतीत बोलायला आहोत. कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय येणार नाही कधीच. कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला कधीच प्रत्यय येणार नाही. बघा ना, कर्त्याला प्रत्यय लागलाय. कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला कधीच प्रत्यय येणार नाही. जर संकर प्रयोग, आता संकर प्रयोग आपण बघूया, कारण संकर प्रयोगामध्ये कसं असतं, एकाच वाक्यामध्ये दोन प्रयोगाची छटा असते, पण एखाद्या वाक्याला स्पेसिफिक कर्मणी प्रयोग उत्तर आहे, त्या वाक्यामध्ये तुम्हाला कर्त्याला प्रत्यय लागलेला दिसेल, परंतु कर्माला प्रत्यय लागलेला दिसणार नाही. आता इथं काय करूया, रामने धनुष्य मोडले असं दिलेलं आहे. तो धनुष्य, ती धनुष्य, ते धनुष्य. धनुष्यासाठी कोणतं सर्वनाम वापरावं लागेल आपल्याला? ते धनुष्य, तो धनुष्य, ती धनुष्य. ते, बरं ठीक आहे, ते धनुष्य. हा, ते धनुष्य, धनुष्य मोडले. आपण काय करूया, एक जर हे समजा कर्म आहे आणि कर्म बदलल्यावर क्रियापद बदलत असेल, कर्म बदलल्यावर क्रियापद बदलत असेल तर कर्मणी प्रयोग आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं कर्त्याला ने प्रत्यय लावलाय, एक नाही, कर्त्याला ने प्रत्यय लावलाय. ओके, खूप छान वाक्य लावलं बाबा, कोणतरी टाकलं बाबा, रामाने तलवार मोडली. बरोबर आहे, ती तलवार, ती तलवार. तलवार म्हणल्यावर ती म्हणल्यावर स्त्रीलिंगी नाम आलं. खूप छान वाक्य टाकलं बाबा कमेंट मध्ये कोणतरी. बघा, रामाने तलवार मोडलेचं काय करावं लागेल आपल्याला? बघा, मोडलेचं काय करावं लागेल? रामाने तलवार मोडली, रामाने तलवार मोडली. म्हणजे कर्म त्या ठिकाणी महत्वाचं आहे. कर्माचं लिंग बदललं, कर्माचं वचन बदललं, क्रियापद बदललं, कर्मणी प्रयोग. आणि कर्मणी प्रयोगामध्ये या ठिकाणी कर्ता प्रधान आहे. बघा, प्रधान त्या ठिकाणी एक प्रकार आहे कर्मणी प्रयोगाचा, त्या ठिकाणी प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग मध्ये, म्हणजे प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला नेपथ्य असतो, शक्यतो कर्ता प्रमुख असतो, कर्त्याची कृती महत्वाची असते. प्रधान कर्तृक आहे ना, कृती करणारा प्रधान कर्ता, आणि म्हणून त्याला प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग म्हणायचं. प्रधान कर्तृक, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगाची सगळ्यात महत्वाची खूण काय असते? कर्त्याला नेपथ्य असतो, कर्त्याला नेपथ्य असतो. त्यामुळं प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला नेपथ्य आणि कर्माचं लिंग वचन बदलल्यास क्रियापद बदलते, म्हणजे कर्मणी प्रयोग आहे. कर्मणी प्रयोगाचं वाक्य असते. बघा, नावामध्ये कसं आहे, वाक्य कर्मणी प्रयोगाचं, परंतु कर्त्याला नेपथ्य आणि प्रधान असतो कर्ता, म्हणून त्याला नाव दिले प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. त्याच्यामुळे जास्त डोकं लावायचं नाही. याच्यामध्ये आणखी एक वाक्य घेऊया आपण. चलो, आणखी एक वाक्य घेऊया प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगाचं. बघा, ताईने, 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 सर कृपया एक प्रकार स्वतंत्ररित्या घ्या ना. पण तोच घ्यायला आपण, कर्मणी प्रयोग आणि कर्तृप्रयोग दोन्ही घेतले ना आपण. कर्तृप्रयोग कर्मणी प्रयोगाचे आता पहिल्या लेक्चरला आणि आता आजच्या अर्ध्या लेक्चरला जवळपास कर्तरी कर्मणी घेतलं. आता मी काय करतोय, कर्मणी प्रयोगाचाच एक प्रकार चालू केलाय. तर ठीक आहे, अगोदर नाव टाकतो भाऊ इकडे. बऱ्याच जणांना काय अगोदर शेडिंग टाकल्याच्या नंतर वाक्य घेतलं, समजावून सांगितलं, कन्सेप्ट समजते. चला, कर्मणी प्रयोगाचा पहिला प्रकार घेऊया. प्रधान तुक कर्मणी, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. बघा, त्यांनी खाऊ आणला. बघा, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगामध्ये
कर्ता प्रधान असतो, कर्त्याची कृती महत्वाची असते, कर्त्याला ने प्रत्यय लागतो आणि क्रियापद हे कर्माच्या लिंग वचनानुसार बदलते, म्हणून कर्मणी प्रयोग आहे. आणि कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता प्रधान आहे, कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता प्रधान आहे, म्हणून प्रधान करतो कर्मणी प्रयोग या ठिकाणी असतो. आताचं वाक्य आपण परत लिहूया. रामाने धनुष्य मोडले. अजून एक बघा थोडस, जर तो धनुष्य असता, रामाने धनुष्य मोडला, मोडला क्रियापद असत है ना. मागाशी आपण कोणतरी कमेंट केली, बरेच खूप जणांनी छान कमेंट केली, ते धनुष्य, ते धनुष्य म्हणून मोडले. जर तो धनुष्य असता तर मोडला म्हणावं लागलं असतं इथं आपल्याला. ठीक आहे, असो. प्रधान करतो कर्मणी प्रयोगामध्ये दुसरं वाक्य काय असेल बघा. ताईने 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 गृहपाठ गृहपाठ केला. कर्त्याला ने प्रत्यय लागला बघा. कर्त्याची कृती महत्वाची, प्रधान कर्ता आहे, तो गृहपाठ आहे. ती कविता करा, ती कविता करा. ताईने, आपण कर्मणी प्रयोगाचा पहिला प्रकार शिकायलो. डबल एकदा आपण थोडस रिपीट करूया. कर्मणी प्रयोगाचा पहिला प्रकार शिकायलो, प्रधान करतो कर्मणी प्रयोग है ना. कर्त्याने प्रत्यय, कर्ता प्रधान, कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदल राहिले, म्हणून याला प्रधान करतो कर्मणी प्रयोग म्हणायचं. आता दुसरं वाक्य आपण घेतलं, ताईने गृहपाठ केला. आपण काय म्हणतो, कर्त्याच्या बाबतीत आता इथं लिंगवचन बदलायची गरज नाही, कारण आपण कर्मणी प्रयोग शिकायलो. कर्त्याच्या लिंगवचनाला बदलायची गरज नाही, कारण आपण कर्मणी प्रयोग शिकायलो है ना. कर्माचे लिंगवचन बदलूया. ताईने कविता केली, ताईने कविता केली, म्हणजे इथं कर्मणी प्रयोग आहे. कर्त्याला ने प्रत्यय आहे है ना, ने प्रत्यय आहे है ना. लिंग बदललं कर्माचं, क्रियापद बदललं, म्हणून कर्मणी प्रयोग. आणि कर्मणी प्रयोगातला पहिला प्रकार प्रधान करतो कर्मणी प्रयोग. समजला का? एक दोन चार जणांनी तरी कमेंट करा, प्रधान करतो कर्मणी प्रयोग समजला का? ओके, हो सर, बर बर. एक वाक्य घ्यायचं का अजून? चल एक वाक्य घेऊया, अजून एक वाक्य घेऊया. बघा, दादाने 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 कादंबरी वाचली. दादाने कादंबरी वाचली. कर्त्याने प्रत्यय लागलाय, ती कादंबरी. मग आपण घेतलं होतं वाटतं हे वाक्य असं स्वरूप, अशा प्रकारचं कादंबरी शब्द टाकला होता आपण. दादाने कादंबरी वाचली. आता कर्ता बदलायची गरज नाही, कर्म बदलूया. ती कादंबरीच्या, नाही सर नाही समजले, कोणतरी कमेंट केली बाबा नाही समजलं. काय नाही समजलं? किती सोपं आहे. प्रधान करतो कर्मणीमध्ये कर्त्याला प्रत्यय असतो, कर्म बदललं, कर्माचं लिंगवचन बदललं की क्रियापद बदलते. काय अवघड आहे याच्यामध्ये? आता तुम्हाला थोडंसं अजून बेसिक मध्ये जावं लागेल, मग तुम्हाला कर्ता म्हणजे काय सांगावं, समजून घ्यावं लागेल. क्रिया कर्म म्हणजे काय ते समजून घ्यावं लागेल. किती सोपं वाक्य आहे. आणि आपण दोन वेळेस बी सर नुसता कर्मणी प्रयोग, ठीक आहे. मला वाटतं की ऑलमोस्ट बऱ्याच जणांना समजला असेल हा प्रयोग, ठीक आहे. आता एखाद्याला का समजला नाही, थोडस बेसिक मध्ये आपण बेसिक सुद्धा घेतले. आणि हा टॉपिक झाल्याच्या नंतर पुन्हा 2013 पासून आलेले सगळे पोलीस भरतीचे जे प्रश्न ज्या टॉपिक वरचे ते सुद्धा घेऊया आपण. एक 10-20 प्रश्न घेऊया जवळपास, ठीक आहे. आणि ज्यांना समजलं नाही त्यांनी बेसिक पाहण्यासाठी पाठीमागचे रेकॉर्डिंग व्हिडिओ पहा. विजय कांबळे सरांनी बेसिक पासून शिकवलेले. हो. विवेकानंद क्लासेस रामशेफ सर यांच्या चॅनलवर प्लेलिस्ट केलेली मराठीची. ती प्लेलिस्ट मध्ये आजचा व्हिडिओ 10वा तुम्हाला दिसेल. ओके, कंटिन्यू सर. हा, दादाने कादंबरी वाचलीच्या ऐवजी आपण काय म्हणूया, कादंबरीच्या ऐवजी आता ती कादंबरीच्या ऐवजी पुल्लिंगी नाम टाकूया. चला, दादाने दादाने पुल्लिंगी नाम काय टाकायचं सांगू शकते कोणी एखादा सुचवा? मी तर टाकणारच आहे, ग्रंथ. ओके, खूप छान, अक्षय भैयाने कमेंट केली बघा. धडा, दादाने, बरं धडा घेऊया. चला, हा ग्रंथ, दादाने धडा
जरा ग्रंथ घेऊया. कादंबरी आणि ग्रंथ थोडस जरा बरं जवळच नाते. हा, दादाने ग्रंथ वाचला. दादाने ग्रंथ वाचला. कादंबरी वाचली, ग्रंथ वाचला. कादंबरी वाचली, ग्रंथ वाचला. ती कादंबरी वाचली, तो ग्रंथ वाचला. तीच्या ऐवजी तो आहे ना, हे सर्वनाम वापरायचं. स्त्रीलिंगीच्या ऐवजी पुल्लिंगी कर्म वापरलं, क्रियापद बदललं, वाचलीच वाचला झालं. म्हणून कर्मणी प्रयोग, आणि कर्मणी प्रयोगात प्रधान करतो कर्मणी प्रयोग. ठीक आहे, किती सोपा प्रयोग आहे. ठीक आहे, चलो आपण दुसरं वाक्य घेऊया, दुसरा प्रयोग घेऊया आता कर्मणी प्रयोगातला. कर्मणी प्रयोगातला एक प्रकार दुसरा घेऊया आपण. ठीक आहे, चलो दुसरा प्रकार घेऊया. समजला असेल, समजलं असेल सगळ्यांना. अशी त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढचा प्रयोगाचा, कर्मणी प्रयोगाचा पुढचा प्रकार घेतो. ठीक आहे, दुसरा आणि पुढचा प्रकार आहे कर्मणी प्रयोगाचा शक्य कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगाचा दुसरा प्रकार शक्य शक्य कर्मणी शक्य कर्मणी हे शक्य कर्मणी प्रयोग. शक्य कर्मणी प्रयोगामध्ये काय असते, जो कर्ता असतो तो कर्ता कुठली तरी कृती करायची शक्यता दर्शवित असतो. आपण म्हणतो बघा, मला आता दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये मामाच्या गावाकडे जावं वाटायलंय, है ना, मामाच्या गावाकडे जावं वाटायलंय. तेच थोडस शुद्ध शब्दामध्ये किंवा आपण बोललो, किंवा एखादा लेकरू म्हणते ना की मला चॉकलेट खाऊ वाटायले, आणि लेकरानं जर असं म्हणलं है ना, लेकराच्या बाजूला बसल्यानं एखादी अशी कमेंट केली, लेकराच्याने चॉकलेट खावते, लेकराच्याने लेकराच्याने चॉकलेट खावते, किंवा बाळाच्याने लाडू खावतो, बाळाच्याने लाडू खावतो, है ना, बाळाला काहीतरी खाण्याची इच्छा आहे, बाळाला काहीतरी खाण्याची इच्छा व्यक्त करतोय, तो शक्यता आहे त्याला काहीतरी त्या ठिकाणी त्या ठिकाणी कुठली तरी एक ज्याला काय म्हणतो आपण शक्यता आहे क्रिया करण्याची त्या कर्त्याकडून, आणि म्हणून त्या ठिकाणी शक्य कर्मणी प्रयोग असतो. आणि शक्य कर्मणी प्रयोगामध्ये शक्यतो काय असते बघा, शक्य कर्मणी प्रयोगामध्ये शक्यतो काय असते बघा, शब्द प्रयोग काय करतो मी, कर्मणी प्रयोगाच्या शक्य कर्मणी प्रयोगामध्ये शक्यतो असते काय, कर्त्याला कर्त्याला शक्यतो ला आणि ना प्रत्यय असतो, ला आणि ना प्रत्यय असतो. आणखी एक प्रत्यय असतो ने. ने बघा ना, बाळाच्याने बाळाच्याने लाडू खावतो, बाळाच्याने बाळाच्याने लाडू खावतो. म्हणजे या वाक्यामध्ये बाळाला लाडू खायची शक्यता दर्शवलेली आहे, बाळाला लाडू खायची शक्यता दर्शवलेली आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी शक्य कर्मणी प्रयोग होतो. आता बाळाच्याने कर्तरी प्रयोग होणारच नाही, कर्त्याला ने प्रत्यय लागलाय, कर्तरी प्रयोगाचा विषयच नाही, कारण आपण कर्मणी प्रयोगाचे प्रकार बघायलो. आता लाडू, तो लाडू, तो लाडू, लाडू, तो लाडू म्हणल्यावर हा पुल्लिंगी नाम झालं, पुल्लिंगी नाम है ना, तो लाडू पुल्लिंगी नाम झालं. आता लाडूच्या ऐवजी स्त्रीलिंगी नाम टाकलं आणि क्रियापद बदललं तर त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग होतो. बघा, आपण जर असं म्हणलं, बाळाच्याने बाळाच्याने कर्त्याला काहीतरी क्रिया करण्याची शक्यता आहे, शक्यता दर्शवली, म्हणून तिथं शक्य कर्मणी प्रयोग असते. बघा, बाळाच्याने लाडू पुल्लिंगी, जिलेबी घ्यायची, ओके, खीर, भारी भारी कमेंट करलो बा, मिठाई, बर, बाळाच्याने जे जवळपास शेव, नवीन शब्द आला बघा, नवीन एक पदार्थ आला अजून. हे सगळे पदार्थ खाणार आहेत तुम्ही आता, दिवाळी जवळ आली. हा चलो, करंजी, बुंदी, बुंदी, बासुंदी, नुकती बाबा, चकली, सर सगळेच पदार्थ टाकायचं बाई. चलो हा, बाळाच्याने बर्फी, चल एकच कुठला तरी पदार्थ खाऊया चला, बाळाच्याने जिलेबी, बाळाच्याने जिलेबी,
खाववते, खाववते, तोच ते झालं, खाववतोच खाववते झालं, खाववतोच खाववते झालं. बरं बाबा, चैतन्य नुकती घ्या म्हणायला. तू लग्न कर बाबा, तुझ्या लग्नामधली नुकती खायला येतो मी. माझा विद्यार्थी दिसायला चैतन्य. हा, बाळाच्याने जिलेबी खावते, है ना. बाळाच्याने लाडू खावतो, लाडू खावतो, जिलेबी खावते, खावतो खावते. क्रियापदामध्ये बदल झाला. पुल्लिंगी कर्म बदललं, स्त्रीलिंगी घेतलं, है ना. क्रियापदामध्ये बदल झाला म्हणून कर्मणी प्रयोग. आणि कर्त्याला जिलेबी खाण्याची शक्यता आहे, लाडू खायची शक्यता आहे कर्त्याला, है ना. त्यांना शक्यता दर्शवलेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी शक्य कर्मणी प्रयोग होतो. ठीक आहे, एवढं काही अवघड नाही. एखाद्या वाक्यात ज्यावेळेस एखादा कर्ता नुकती काय असते, काही कमेंट करायला. हा, शक्य कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला कुठली तरी क्रिया करण्याची शक्यता दर्शवलेली असते त्याने, म्हणून त्या ठिकाणी शक्य कर्मणी प्रयोग होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, इथं वतो वते वतात क्रियापदाचा जो काही शेवटचा अक्षर असते ना, नाही त्याला धातू तर म्हणताय, आपण काय म्हणूया, वतो वते वतात, नाही, वतो वते वतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी कर्त्याला सुद्धा ला ना ने प्रत्यय असतो, ला ना ने प्रत्यय असतो. बाळाच्याने, आणि बाळाच्याने लाडू खावतो, आईच्याने काम करवते, है ना. आईच्याने काम करवते, बाळाच्याने लाडू खावतो, है ना. वतो वते वतात. अशा प्रकारची वाक्य त्या ठिकाणी आपल्याला शक्य कर्मणी प्रयोगामध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे, त्यामुळे शक्य कर्मणी प्रयोगामध्ये अवघड असं काही नाही. शक्य कर्मणी प्रयोगामध्ये सुद्धा कर्माचं लिंग वचन बदललं की क्रियापद बदलते. कारण त्याला त्या ठिकाणी शक्यतो ना आणि ने प्रत्यय असतात, कधी कधी ला प्रत्यय सुद्धा असते, कधी कधी ला प्रत्यय असतो, कधी ना प्रत्यय असतो, कधी ने प्रत्यय असतो. आता इथं बाळाच्याने दिले, आता आणखी एक वाक्य आपल्याला घेऊ शकतो, आपण आणखी एक वाक्य घेऊ शकतो इथं. काय, आईच्याने, आईच्याने काम करवते. ठीक आहे, प्रत्ययाच्या पुढे प्रत्यय आलाय, साचीचे चा, निशी निशी. विभक्ती टॉपिक ज्यावेळेस आपण घेणार आहेत ना, त्यामध्ये ऑलरेडी एक प्रत्यय आहे ना आम्हाला, त्याच्या प्रत्ययाच्या पुढे आणखी एक प्रत्यय आलाय, म्हणजे तिथं कसं असते, प्रत्ययाचे वेगवेगळे प्रकार आहेत, है ना. एकच प्रत्यय असेल तर ठीक आहे, प्रत्ययाच्या पुढे प्रत्यय आलाय, चरम तर एकच मिनिट, बाळाला लाडू खाऊ वाटतो, त्याला कशात मोडता येईल, बाळाला लाडू खाऊ वाटतो, खाऊ वाटतो संयुक्त क्रियापद येईल ना इथं, खाऊ वाटतो संयुक्त क्रियापद येईल तिथं. आपल्याला इथं संयुक्त क्रियापद घ्यायचे नाही शक्य कर्मणी प्रयोगामध्ये. ठीक आहे, कोणतरी कमेंट केली होती, त्याला काय सांगू लागलो मी. येऊया इकडे वाक्यात, कुठले तरी कन्सेप्ट सांगला. हा, प्रत्ययाच्या बद्दल बोलावलो. ज्यावेळेस एखाद्या वाक्यामध्ये कर्त्याला दोन प्रत्यय आलेत, है ना, तिथं मग चरम प्रत्यय, चरमेत्र प्रत्यय, असे प्रत्ययाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता ते आपण विभक्ती टॉपिक लवकरच चालू करूया, कारण विभक्ती टॉपिक वर प्रश्न असतो बघा नाही, चार प्रत्यय लागले, त्याच्या पुढे ने प्रत्यय लागलाय. ठीक आहे, कधी कधी सविकरणी विभक्ती अशी सुद्धा विचारले जाते. आपले विद्यार्थी पोलीस भरतीचे फिक्स काय करतात, प्रथमा द्वितीय तृतीय चतुर्थी पंचमी, आहे का नाही, प्रत्ययाच्या पुढे प्रत्यय आल्यास काय असते, सविकरणी विभक्ती काय असते, ते सुद्धा आपण पुढे बघूया. सध्या आपण तिकडं न जाता इकडे प्रयोगाकडे येऊया. चला, आईच्याने काम करवते, बाळाच्याने जिलेबी खावते, बाळाच्याने लाडू खावतो, शक्य कर्मणी प्रयोग. पुढचा एक प्रकार घेऊया. मला वाटतंय हा प्रकार समजला असेल, त्यामुळे आपण थोडस पुढे जाऊया, पुढचा प्रकार घेऊया. पॉईंट टाका, समापन कर्मणी प्रयोग. आता उद्याच्याला घेऊया सर, ते रविवार आहे. काय सर, हो, वेळ उद्याच्याला झालाय, घेऊयात का म्हणलं, वेळ तर होऊन गेलाय. चालतंय सर, काय अडचण नाही. उद्या उद्याच्या रविवार आहे, स्पेशल तुमचं 9 वाजता ठेवूया किंवा अगोदर ठेवूया. हो चालतंय सर, काय अडचण नाही. पहिलं लेक्चर उद्याच्याला मराठीचं होईल, नंतर मानसशास्त्राचं होईल. चालेल चालेल, काय अडचण नाही. हा हा, नवीन टॉपिक, कुणाचा काही डाऊट असेल तर विचारा. खूप छान. एका ताईंनी प्रश्न विचारला की नुक्ती म्हणजे काय, त्यांना माहित नाही. तर लगेच उत्तर कमेंट मध्ये आलेलं आहे, आणि मग कमेंट ह्याच्यासाठी चालू आम्हाला ठेवा वाटतात, की बरेच हो, गोष्टी कमेंट मध्ये उत्तर लगेच देऊन टाकलं, की एमपी मधून आलेला हा शब्द आहे नुक्ती. नुक्ती म्हणजे बुंदी. आता मी कर्नाटकचे शेजारी शिक्षक असल्यामुळं होगरी,
कुडरी, कूड, आता ही शब्द मला पाठ झालेत. मी आता होगरी म्हणलं तर विजय सर तुम्हाला काय कळणारच नाही होगरी काय असतं ते. आणि कुडरी म्हणल्यास पण कळणार नाही. आता हे मला कळायला लागलं कन्नड. तसं मराठवाड्यामध्ये हा नुक्ती शब्द प्रसिद्ध आहे. नुक्ती हो. घ्या नुक्ती. तसं नुक्तीला बुंदीलाच नुक्ती म्हणतात. मराठी ज्ञानात भर पडते. असो, खूप हसत खेळत तास झालेला आहे. आजचं रेकॉर्डिंग थांबू. कोणाला डाऊट असेल तर हँड रेज करा, तुमचा डाऊट घेऊ. हँड रेज कसं करायचं ते सांगितलंय. चॅट बॉक्स आपण मराठीला ओपन ठेवूयात, गणिताला जरा जास्त पाहावं लागतं तो बंद ठेवूयात त्यावेळेस. कोणाला काय डाऊट असेल तर विचारू शकता. टेस्ट सिरीज जर कोणी जॉईन केली नसेल तर ती टेस्ट सिरीज लवकरात लवकर जॉईन करा, अभ्यासाला लागा आणि लवकरात लवकर यशाकडे जाण्यासाठी तुम्हाला त्याची 100% मदत होईल. कोणाला काय डाऊट असेल तर डाऊट विचारा. रेकॉर्डिंग स्टॉप करू.